अभ्यास 50वा त्यातील काही शब्द. अग्रजः, अग्र म्हणजे सुरुवातीला, पुढे. आणि म्हणजे जन्म होतो किंवा जन्म झाला असा. अग्रे जातः इति अग्रजः, मोठा भाऊ. मोठा भाऊ अग्रजः. आता हा अग्रे जायते हा काय झाला? तत् उपपद तत्पुरुष समास झाला. उपपद तत्पुरुष समास. अग्रज. अनुज, अणु म्हणजे नंतर, म्हणजे छोटा भाऊ. मधला भाऊला मध्यम माहित नाही काय बरं शब्द आहे. नंतर पितामह. पितामह म्हणजे वडिलांचे वडील. वडील. आजोबा पण वडिलांचे वडील. वडिलांचे वडील. ओके. मातामह, आईचे वडील. आईचे वडील. त्यांना आपण काय म्हणतो? आजोबाच म्हणतो मराठीत. आजोबाच. हिंदीमध्ये दादा दादी. नाना. ना 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 नाना ना. ना 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 ना. चले. प्रपितामह म्हणजे वडिलांचे आजोबा. वडिलांचे आजोबा. परदादा पंजोबा. नाही, आजोबांचे वडील. पंजोबत. पंजोबा. पंजोबा, खापर पंजोबा. खापर पंजोबा. पणजोबा. नाही का? पण न बाणाचा. पणजोबा. हा. पण न अख्खा. अख्खा पणजोबा. हम्म. ओके. पितृव्य, काका. 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 मातुलः, मामा. मामा. नंतर आओ पौत्रः, मुल. नात. नातू. नातू. पुत्र, पौत्र. पुत्रांचे पुत्र, नातू. मुलाचा मुल म्हणजे नातू. हा. प्रपौत्र, नातवाचा. नातवाचा. म्यूट करा, तुमची गडबड आहे आज, तुम्ही संकटात आहात. म्यूटच ठेवा. प्रपौत्र, बोला ना. तो नातवाचा मुलगा, त्याला काय म्हणतो? हा. पोरक होता, बरोबर ना. म्हणजे नातवाचा पोरगा असं असणार ना सर. हा, पण त्याला आपण मराठीत काय बोलतो? नातवाचा नातवाचा पोरगा. मुलगाच म्हणतो. नातू हा. म्हणतो एक, नातवाचा मुलगा. हम्म. हम्म. असो. श्वशुरः, श्वशुर. सासर. श्वशुर ना, श्वशुर. श्वशुरः. हम्म. श्व, सासरा. सासरा. सर हसतायत. जोक, जोकाडच. देवरः, देवरः. भाऊ, देवरचा अगोदर एक आहे ना सर, शाल दी- हो. भाऊजी. नाही नाही, हा. पण दीर ना. तिचा तिचा दीर. दीर का दीर? दीर ना. दीर. दीर दीर. दीर हा. चलो पुढे. भगिनी. बहीण. आपल्या शास्त्रामध्ये 9च ग्रह आहेत ना, हम्म. एक. पण त्याला जामाता दशमो ग्रह म्हटले. जावई हा 10वा ग्रह आहे. लय मस्त सुभाषित. भगिनी, बहीण. जामाता दशम, तसं सासऱ्याला काय म्हटलेलं नाहीये, पण जावयाला मात्र म्हटलेले. सासरू. खरंच दोघं खात असतात जावई, एक एक सुद्धा नाही, इन्क्लुडिंग मी, सगळेच जावई.
ज्यांना मुली आहेत त्यांना त्यांच्या वडिलांनाच माहिती. शालह राहिला सर, शालह. हो, महत्वाचा राहिला गडी. श्वश्रू. शालह. शालह म्हणजे साला. साला. मेहुणा. मेवणा. मेवणा. मेहुणा जरा बरं वाटतं. सालाची होऊन गेलेली. बरोबर. श्वश्रू. स्वसा. सासू. बहीण. हा स्वसा. हो. माता. कसू. बहीण. श्वश्रू म्हणजे बहीण. श्वश्रू शब्द येतो. ससरू बहीण आत्या असेल. थांबा. त्यांनी दोन्ही बहानच दिले ना. अरे देवा, यांच्याकडे नाही वाटतं शब्द. हो, श्व नाही, स्व. बहीणच. स्वसा. हम्म. माता. माता मातरव मातरः. तसा स्वसा म्हणजे बहीण. बहिणी बहिणींचं पण काय बाबा. आपलं दोन काय. शब्द आलेत, भगिनी आणि स्वश्रू. हा, हम्म. बरोबर आहे ना मग, बहीण बहीण. आपल्या घरामध्ये काय काय चाललेलं असतं प्रत्येकाच्या. घरोघरी मातीच्या चुली जे म्हणतात ना, अगदी तेच मला सगळी. नाही आहे बहीण. दिवस रात्र तिचा नशीबवान आहेत तुम्ही. मला 2 भाऊच आहेत आणि म्रियते. मी एक म्रियते. मरणे. मरण. मरणे. मरणे. मृगः. वणे. अरे म्रियते. एक एक वाक्य बनवून टाकूया. बहीण होते. मृग वनामध्ये मरतो. नुद. नुदती. प्रेरणा. प्रेरणा देणे. नुदती. नव्हतं ते. नुदती. प्रेरणा देणे. मग याचं नोदयती होतं का. नोदयती. प्रेरणा देणे, पण नुदतीचाच अर्थ प्रेरणा देणे का परत त्याचा निजंत प्रत्यय होतोय. चेक पणिंग. नुद आणि निजंत नोदयती. स्वतः प्रेरणा घेत असतं तर नोदयतीच घेऊया आपण. चला. रामः वानरान नोदयती. नव्हतं ते. ओके. नोदयती. यांनी काय दिलेलं आहे उदाहरण वाक्यामध्ये. नाही दिले. असो. उपदिशती. उपनावाचा उपसर्ग, दिशा नावाचा धातू. पठती सारखंच उपदिशती म्हणजे उपदेश देणे. उपदेश देणे. गुरु शिक्षान. उपदेश. उपदिशती. दिशतीचा अर्थ होतो दाखवणे. उप म्हणजे त्या तत्वाच्या जवळ नेणे वगैरे. उपदेश करणे थोडक्यात. दिशा दाखवणे, मार्गदर्शक. नंतर आहे आदिशती. आदिश. आदिशती. माता. आद्या. जुन्या शतकातलं चाललंय हे, आत्ताच नाही. माता. पुत्रम. आदिशती. आद. आई मुलास आज्ञा देते. आता मुलंच देतात आज्ञा. संदिशती. दिश नावाचा धातू आहे, त्यालाच काय वेगवेगळे उपसर्ग लावलेले. संदिशती म्हणजे संदेश देणे. संदेश देणे. हनुमान.
सीताम संदिशति संदेश देतो. क्षिपती फेकणे. गेलेल्या आधी परत का आला काय माहिती. सप्तमी ज्यावेळी बघितली तेव्हा आला होता. फेकणे. फेकणे. अर्जुन बाण कौरवेषु बाणान क्षिपती क्षिपती टाकतो. बाणांना फेकतो. नंतर क्रू. तर हा बघायचा कसा आणि शोधायचा कसा. पसरवणे. पसरवणे टू स्प्रेड. कुठे गेलाय क्रू. कसा शोधायचा आहे बघ क्रू. क्रू मागे गेला होता बरं का आपल्याला हा. चेक करता का एकदा. क्रू दीर्घ ह्याच्यामध्ये दीर्घ काढताच येत नाही. करणे करणे कर आहे ना क्रू म्हणजे नाही नाही नाही, हा वेगळा आहे. सहकर्मी. हा पसरवणे अर्थात आहे. पसरवणे करणे अर्थात नाही हा. क्रू क्रू क्रू. अरे देवा. मोबाईल मध्ये नाही काढता येते. याचं रूप बघायला लागेल हा नंतर. क्रू याच्यात पण नाही दिलंय त्यांनी. क्रू रूप बघून सांगू ह्याचा. नाही माहिती. कीर्यते. आय थिंक नाही. कीर्यते याचं कुठलं रूप आहे. कर्मणी रूप आहे. तरी चेक करूया आपण. कीर्यते. नो. हा सापडला. हम्म. क्रू धातू टू थ्रो अवे टू किल डिस्ट्रॉय. सहाव्या गणातले धातू सगळे. कीर्यते. अयो कीर्यतेच होतं. नाही भावकर्मण किरती. ओके. हो पण किंवा त्याचा अर्थ नाही. तिथं सर त्यांनी वेगळा दिलाय. आपला इथं अर्थ पसरवणे, त्यांचा हा. अर्थ तिथं वेगळा येतो. काय वेगळा अर्थ आहे सांगा. मारणं, दुःख देणं असा अर्थ होता तिथे. बघा ना थ्रो त्याच्यामध्ये अवे पण आहे इंग्लिश ना. फेकणं पण आहे ना हो. थ्रो अवे. हा हा, थ्रो अवे आहे बरोबर. आहे की. डिस्कार्ड टू डिस्कार्ड और थ्रो अवे. पण ओके. फेकणं वेगळं ना, आणि हे हो म्हणजे पसरवणं आहे ना. बरं पसरवणे काय आहे मग. समजा कोळी जाळं पसरवतो मग तो फेकणार नाही का. ओके, अच्छा असं तशा अर्थ. बरं. ठीक आहे. बरं बरं. हम्म. किरती फेकणे. कोळी. कोळीसाठी काय शब्द केलाय. कोळी. काय तुम्ही. धीवर कोळीसाठी गेलाय. आता सर आता हा आता गेलाय. धीवरः. धीवरः जालम किरती. किरती. वो वो वो. उद्ग्रु. उद्ग्रु. लॉंग वो आहे. काढता येत नाही रू. म्हणजे बोलणे. उगळणे उगळणे. हा, मराठीत काय बोलत त्याला.
घासणे, व, उगळणे, व, उगलणं. अच्छा, वेगळं आहे हे. उगलणं म्हणजे ते हे म्हणजे होणे. आपण नाही का स्वच्छ उगलवाया म्हणजे त्याच्याकडून हम्म. सगळं सत्य वदवून वदवून घेणे. घेतलं. वधवून हा. घेणे. वदवून घेतलं. पण तो याचा दुसरा अर्थ सांगता येते. पहिला अर्थ उगलनाच वदवणे. दिलेला आहे. हम्म. दुसरा अर्थ बोलणे दिलाय. हम्म. मग आपण वद म्हणजे बोलणे ना. मग वदवणे पण होऊ शकतो ना. हा मग ते वदवणेच घेऊया आपण इथं. वदवणे हा. वदवणे. किंवा नॉर्मल बोलणे सुद्धा. हम्म. हम्म. हा उद्गिरती कृ किरती गृ गिरती चोरः चोरः नृपभयात् किंवा नृपस्य भयात् सत्यम उद्गिरति. उद्गीरती. लॉंग नाही, छोटच आहे. उद्गिरति. बर निगृह निगृह हा सुद्धा काय दीर्घ रू आहे. हम्म. निगरती निगिरती म्हणजे काय गिळणे, गिळणे. 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 भिक्षुकः अन्नम निगिरति. हम्म. सृज सृज सृजती म्हणजे उत्पन्न करणे, बनवणे थोडक्यात. त्यांनी दिलेलंच वाक्य माय फेवरेट. ईशः सृष्टिम सृजती. सृजती. नंतर विसृजती सोडणे. त्याच्यावरून विसर्जन शब्द बनलाय. हम्म. विसृजती सोडणे. बालकाः गणपतीं विसृजन्ति किंवा विसर्जनं कुर्वन्ति. अशा प्रकारे हे शब्द आपण पाहिले. या धड्यातील आपल्याला काय बघायचंय, द्वंद्व समास बघायचा आहे फक्त. आता आपण हम्म. वरचे शब्द पाहिले होते त्याचे स्त्रीलिंग रूप आपण करून घेऊया. बघा अनुज काय होणार, अग्रज अनुजा. अग्रज. हम्म. अग्रजा. अग्रजा. अनुज अनुजा. अनुजा. पितामह केअरफुल पितामहा. पितामही. कधी ई लागतो तर पितामही. कधी आ लागत असतो. पितामही पितामही. मातामह मातामही. हा मातामही. आता मी हे मराठीतलं बदलत नाही हा, नाहीतर दोघांचा अर्थ नानाच होतो असं नाही. हम्म. प्रपितामह प्रपिता. मातामही. पितामही. मही. पितृव्यः पितृव्या. पितृव्या. एकतर आ किंवा पितृव्या. एक ई. हम्म. मातुलः मातुला. मातुल. मातु मातुली. मातुली मातुला चालते. मातुला. 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 प्रपौत्रा. ओ मातुलानी प्रपौत्री. क्षम्यताम क्षम्यताम. मातुला मातुलानी. मातुला. मातुला आपण कुठेतरी बघितलेलं आहे हो, नाहीतर असं येणार नाही डोक्यात. मातुला आणि मातुला मम मातुला मातुलानी एकच हा. नंतर पौत्री पुत्रच पौत्री. पुत्री. हम्म. हम्म.
प्रपौत्रीला लिहिलं काय? बरोबर आहे ना? प्रपौत्री ना सर काय पुढे पौत्र हम्म. पुढे पौत्र लिहिलंच नाही काय? नाही, प्रपौत्र लिहिलं ना सर ते हो पण पौत्र होता पण तो नाही लिहिला गेला. होता. ओके ठीक आहे. मग प्रपौत्राचं काय होईल? प्रपौत्री. प्रपौत्री. तर वरती पण प्रपौत्रच दिले ना हे आपण आता पौत्र करावं लागेल. हा हम्म. आणि येतोय हे ना ते कुठं वाटत प्रपौत्री. देवरह. देवराणी नाही दिलं त्यांनी. दिले नाही. देवर देवर आणि राहतं ना. नो आयडिया. देवराणी आता मराठी झालं पण ठीक आहे. देवरा नाही एवढं तर खरंय. भगिनी ऑलरेडी स्त्रीलिंग. श्वश्रू काय बदल नाही. शालचं शाली होईल. हा श्वश्रू. आणि थांबा. आपण लिहिलं होतं सगळं असं कसं? ओके शाल. शाली. शाली. बरं चला अजून एकदा लिहूया आपण. काय राहिलंय आपलं? हा स्वश्रू. हे सासरीला बघा. काय घेतलं? सासरा घेतलं होतं. घेतलं होतं ना. हा, कुठं गेला? हा आहे ना. स्वशूर. हा श्वशूर. श्वशुरः. तर इकडे काय हम्म. होणार? श्वश्रू. श्वश्रू सास. श्वश्रुः. सासू. हम्म. तुम्हाला याच्या मराठीतल्या गमती माहिती आहेत का? सासू. आमचे गुरुजी म्हणायचे मराठीचे हवा लहानपणी. हवा सा हवा बाहेर सोडणे नाही सारख्या सूचना. सासू. सारख्या सूचना. सून. सूचना नको. नको. गुरुजी म्हणायचे. अगदी बरोबर आहे सर. नो पर्सनल एक्सपिरियन्सेस ऑन लाईफ. हम्म. शांती शांती शांती.